श्री स्वामी समर्थ. एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषी मुनी बसले होते. त्या ठिकाणी महर्षी व्यास आले. ते म्हणाले, आता पुरुषोत्तम महिना येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रत, नियम अशी खूप कर्मे करावयाची आहेत. ऋषीमुनींना आश्चर्य वाटले. ऋषी मुनींनी अधिक मासाची महती व्यासांना विचारली. महर्षी व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसाचा फरक असतो. म्हणून दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरून कालमेळ बसवलेला आहे. तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास होय. महर्षी व्यास म्हणाले, ही 13व्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली. नारद पृथ्वीवर फिरत होते. त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसं दिसली. पृथ्वीवरील माणसाचं दुःख दूर कसं करावं यांचा विचार करीत नारद वैकुंठाला आले. भगवान विष्णू ध्यान करत होते. नारदांनी विष्णूंना विचारले की आपण कशाचं ध्यान करता. विष्णू म्हणाले, नारदा, अधिक मास येणार आहे. त्याचा स्वामी गोपाळ मुरलीधर पुरुषोत्तम आहे. त्यांचं मी ध्यान चिंतन करत आहे. त्यांच्या कृपाप्रसादानं अनेकांची दुःख कमी होतील. त्या अधिक मासाचं अतिशय महत्त्व आहे. नारद म्हणाले, देवा, मृत्यूलोकातील माणसं दुःखी आहेत. त्यांचं दुःख नाहीसं करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण सांगावी. आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवेन आणि त्यांची दुःख कमी होऊ शकतील. विष्णू म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा लागतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास म्हणतात. या महिन्यात लग्न कार्यही मंगल कार्य करीत नाहीत. मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचं दिव्य रूप प्राप्त करून दिलं. गोपाळकृष्णानं वर दिला की ह्या महिन्यात तीर्थस्थान, व्रत, नियम वगैरे धर्माचरण, पुण्यकर्म करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल. त्यांचं जीवन सार्थक होईल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णास विचारले. त्यावेळी श्रीकृष्णाने उत्तर दिले, अधिक मासातील व्रत करावे, नियम पाळावेत व पुरुषोत्तमाची सेवा करावी. श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केली. त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले. अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्म करून जीवन सुखदायी बनवले. अधिक मासात कळत नकळत जरी पुण्य घडले तरी भगवान श्रीकृष्ण त्या भाविकांचे कल्याण करतात. त्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यकर्म करावे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ.